हाय. आता चहाची वेळ होईल की लगेच आपल्याला काय लागतं? चहा किंवा कॉफी. हे तर नेहमी आपल्या लाईफमध्ये ठरलेलंच आहे. सकाळी उठल्यावर लगेच काही काहींना चहा लागतो, कधी-कधी संध्याकाळी चहा लागतो, थोडंसं डोकं दुखलं की चहा लागतं, काही थकवा आला की चहा लागतो, ऑफिसमधून दमून आलं की चहा लागतो, कॉफी लागते. हे हा अविभाज्य घटक बनलेला आहे आपल्या लाईफस्टाईलचा, जी धकाधकीची जीवनशैली आहे त्याचा. पण काही अर्थी जेव्हा आपण एखादी लाईफस्टाईल मेंटेन करतो, काही कारणाने, कोणाला पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस, थायरॉईड, डायबिटीज, बी-पी किंवा कुठलाही असेल जी डिसीज कंडिशन असेल, त्यामध्ये चहा किंवा कॉफी घ्यायचं की नाही? मग जेव्हा पेशंटला डाएट सांगितलं जातं, तेव्हा ते म्हणतात की मला चहाची सवय आहे मॅडम, थोडासा सकाळी घेतला तर चालेल का? किंवा मग बिन साखरेचा घेतला तर चालेल का? मग बिन दुधाचा घेतला तर चालेल का? दूध आणि साखर बंद करतो, पण मग चहा किंवा कॉफी घेतो, चालेल का? तर हे समजून घेतलं पाहिजे. चहा किंवा कॉफीमध्ये स्टिम्युलंट्स असतात. चहामध्ये टॅनिन असतं आणि कॉफीमध्ये कॅफेन असतं. हे तर आपल्याला जनरल नॉलेजनुसार जवळ-जवळ सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. तर काय होतं, घोड्याची रेस आपण जर लक्षात घेतली, तर घोड्याच्या रेसमध्ये जेव्हा म्हणजे घोडा थकून भागून आता ठीक आहे, त्याचा स्पीड तो कमी करतो, तेव्हा त्याला एक फटका किंवा चपटं एक मारलं जातं, की जेणेकरून त्याने परत पळावं. ठीक आहे. तसंच आपण आपल्या शरीराच्या बाबतीत करत असतो. आता आपल्या बॉडीला दिवसभर काम करून जेव्हा रेस्टची गरज असते, तेव्हा आपण रेस्ट न देता चहा किंवा कॉफीसारखे स्टिम्युलंट देऊन ब्रेनमध्ये ते हॉर्मोन्स आपण सारखे-सारखे स्टिम्युलेट करत असतो. आणि अशा प्रकारे सारखं-सारखं केल्याने काय होतं, बॉडीला समजत नाही, आता नेमकं कुठलं हॉर्मोन सिक्रेट करायचं किंवा आता नक्की काय काम करायचं. ठीक आहे, आता हा स्टिम्युलेट आला आहे, स्टिम्युलंट आला आहे किंवा मला स्टिम्युलेट केलं, तर मी थोडंसं काम आता करते. पण ही बॉडीवर नक्की अन्याय किंवा जबरदस्ती टाईप होऊन जातं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे चहा किंवा कॉफी हे पुढे जाऊन आपल्या शरीराला थोडेसे घातक ठरू शकतात. काहींना मग हॉर्मोन इम्बॅलन्स, पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस, थायरॉईड, डायबिटीज अशा प्रकारचे त्रास पुढे जाऊन संभवू शकतात. त्यामुळे ॲडव्हान्समध्ये जर ते आपण बंद केले किंवा कंट्रोलमध्ये केले, तर नक्की काही हरकत नाही. जसं दूध, साखर बंद करतो, तसं चहा, कॉफी देखील बंद करायला हरकत नाही. योग्य प्रमाणात डाएट जर घेतलं, लाईफस्टाईल मेंटेन केली, तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. थकवा जाणवत नाही, डोकं दुखत नाही. एक वेळ तुम्ही फ्रेश राहता, मस्त राहता. पण डाएटबद्दल जर गाईडन्स हवा असेल, हे सगळं मॅनेज करून डाएट कसं फॉलो करायचं विथ होमिओपॅथी, तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. मी इथे आहे. कमेंट लिहून मला नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. थँक यू आणि बाय बाय.